नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत। ही कारल्याची भाजी जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून बघितलीत तर तुम्हाला कारल्याची भाजी नक्कीच आवडायला लागेल, कारण माझ्या पद्धतीने बनवलेली कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण ही भाजी आवडीने खातात। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून बघा। सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी कारल्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांना चिरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी त्यांना मीठ लावून त्यांना थोड्या वेळसाठी ठेवणार आहोत आणि मग त्यांना पाणी सुटेल, आपल्याला ते पाणी पिळून घ्यायचं आहे कारल्यांमधून। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपण पाणी पिळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी कढईमध्ये तेल घालून यामध्ये कारले घालून घेतलेली आहेत। आता या ठिकाणी आपण ह्या कारल्यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि यांना जवळपास 80% आपल्याला या ठिकाणी शिजवून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, कारलं लावून ठेवल्यामुळे कारल्याच्या आतमधलं जे पाणी असतं ते ऑस्मोसिस होऊन बऱ्यापैकी बाहेर निघून जातं, त्यामुळे कारल्याला पाणी सुटतं। आणि आता यामध्ये आपण शेंगदाणे ते मस्त भाजून घ्यायचे आणि जाड बारीक दळून त्यांना यामध्ये घालायचं आहे। दळण्यापेक्षा तुम्ही जर याला आपल्या खलबत्त्यामध्ये कुटून जर घातलं तर टेस्ट आणखीनच छान लागते, कारण आपल्याला शेंगदाणे हे जास्त बारीक करायचे नाही आहेत आणि भाजीला पुन्हा पुन्हा परतत राहायचं आहे, जेणेकरून भाजी खाली कढईला चिटकणार नाही। आता आपण हे भाजून घेतलेले परतून घेतलेले कारले एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी त्याच कढईत तेल घातले। तेल गरम झालं की यामध्ये जिरा मोहरी घातली आहे, ते तडतडले की यामध्ये आपले लसूण सुद्धा घातले आहेत बारीक चिरून, आणि बारीक चिरलेले कांदे सुद्धा घालून घ्यायचे। साधारणतः ह्या ठिकाणी मी 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेत आणि ते घातलेत। आता या ठिकाणी आपण व्यवस्थित कांद्यांना परतवून घ्यायचं आहे। कांद्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतवायचे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की कांदे बऱ्यापैकी सोनेरी रंगाचे झालेले आहेत, तरी आपण पुन्हा पुन्हा कांद्यांना परतवायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये साधारणतः पाव चमचा हळद घालणार आहोत आणि पुन्हा आपण कांद्यांना परतवायचं आहे। आता यामध्ये आपण साधारणतः 2 चमचे लाल तिखट घालणार आहोत या ठिकाणी आणि व्यवस्थित परतवून घेणार आहोत। संपूर्ण कांद्यांमध्ये आपला हा मसाला पसरला पाहिजे, त्यामुळे पुन्हा पुन्हा आपण याला परतवत राहायचं आहे। आता या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे, पण आपण हे लक्षात ठेवून मीठ घालायचं की आपण आपल्या कारल्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे ते लक्षात घेऊनच आपण कांद्यांमध्ये जेवढे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे ते घालायचं आहे। आता आपण आपले परतून घेतलेले जे कारले होते ते आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि त्यांना कांद्यांमध्ये व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। आता आपण ह्या भाजीला साधारणतः 5 मिनिटं शिजू देणार आहोत व्यवस्थित, आणि यामध्ये मी साधारणतः 2 चमचे आपला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। आपण शेंगदाण्याचा कूट हा एंडिंगला घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्या भाजीला परतवून घ्यायचं आहे। आणि आता भाजी तयार झाली की यामध्ये फायनल टचसाठी आपण कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा भाजीला व्यवस्थित परतवायचं आणि भाजीला सर्व करायचं। आता मस्त भाजीचा आस्वाद घ्यायचा आणि कमेंट करून कळवायचं की भाजी कशी वाटली, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा। धन्यवाद।